नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्थंडसंभूतं तं नमामि शनीश्वरं। शनिदेवाला कोण पूजा करतात ना त्यांचे आयुष्य आपल्या वाढते। कुटीला जाऊन एक मंदिर बांधले गेले 1991ला। बरोबर एक फोटो ठेवून भजन करत होते आम्ही। फक्त देवळांकडे बोलत होते पण देव मला घरी जाऊपर्यंत ते माझं पूर्ण करत घराघरामध्ये पूजा करत होते त्यावर 1965 पासून। दोनदा सुरुवात केली शाळेला तिथपासून कंटिन्यू। तर अमेरिका इंग्लैंड आप तिथून बोल है भगवान हमारा बोलेगा ना कौन सा भगवान को तू पूजा करता है ना मैं इधर बोलता है वो भगवान का रूप आपको दिखाएगा। आप नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या भागात आपण दाखवणार आहोत जोगेश्वरी परिसरातील मेघवाडीमधील शनी मंदिर। हो, हे खूप जुनं असं शनी मंदिर आहे जे खूप कमी लोकांना माहिती असेल, म्हणून आज आपण त्या मंदिराचं पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। बोललं जातं की हे मंदिर 50 वर्ष जुनं आहे। त्याची पूर्णशः माहिती आपण मंदिराचे पुजारी यांच्याकडून आणि मंदिराचे अध्यक्ष त्यांच्याकडून घेणार आहोत। तर लवकरच आपण ते पाहणार आहोत जोगेश्वरीमधील शनी मंदिर। या माझ्यासोबत। नमस्कार, आपल्यासोबत आता मंदिराचे म्हणजे आपण देवाचे पुजारी त्यांना बोलू शकतो, वैकुंठ भट, जे गेली 20 वर्ष या देवाची सेवा करतात आणि आपल्याला त्यांच्याबरोबर बोलायचं भाग्य मिळतं आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की देवाची पूजा ते 20 वर्ष सातत्याने कसे करतात। गुरुजी नमस्ते। नमस्ते। तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा सांगू शकता की 20 वर्ष इतके तुम्ही देवाची सेवा करताय ते नक्कीच सांगा। आमच्या देवाने जी आमची कृपा दिली आहे, म्हणजे तुम्ही आलात त्याच्यासाठीच आलात। देवाचे नाव घेऊन आम्ही केलं आहे ना, ते भविष्यात सगळ्याला चांगलं होणार। नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्थंडसंभूतं तं नमामि शनीश्वरं। शनिदेवाला आयुष्यकारक म्हणून बोलला आहे। कोणाचे एक आयुष्य निश्चय करणारा शनी आहे। शनिदेवाला कोण पूजा करतात ना त्यांचे आयुष्य आपल्या वाढते। काय एक संधी असेल तर नाही काय तुमचे काहीतरी नवग्रहांचे काय त्रास असेल ना
शनिदेवाला तुम्ही येऊन काय प्रार्थना केलात ना ते नक्की ते दूर होईल. तसे आमचा ह्या देवाची कृपा आहे. इथे दर शनिवारी संध्याकाळी 7 पासून 9 पर्यंत कमीत कमी 1,500 पर्यंत येऊन देवाचे दर्शन घेऊन जातात. 25 ते 50 ती पुष्पालंकार पूजा म्हणून आहे ते देवाला अर्पण करतात. ते 400 रुपयाची पूजा केली ना त्या देवाच्या नावावरती तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही गारणे करणार. ते साल्यान शंकर साल्यान म्हणून आहे ते देवाला गारणे घालतात. ते काय प्रार्थना केली ना ते दुसऱ्या एका हप्त्याने आम्हाला त्याचे रिझल्ट भेटते. मोस्टली बोललं जातं की मुंबईसारख्या ठिकाणी शनी मंदिर आहे हे मोस्टली लोकांना माहिती नाही. आम्हाला जेव्हा समजलं ते त्यानिमित्त आम्ही इकडे व्हिजिट केली. म्हणजे ह्याचं महत्त्व आत्ता कळतं की कसं असतं. आपण ह्याची पूजा करण्यासाठी आपण मुंबईच्या बाहेर जातो पण इकडेच पूजा होत असेल तर अतिउत्तम आहे. पण ती पूजा कशा प्रकारे केली जाते? इथे एक पूजा आहे वाचन पूजा म्हणून देवाचे शनिग्रंथ पारायण पूजा म्हणतात त्याला. तुम्ही काय कष्ट आहे ना ते देवाला गारणे घालून त्याच्यानंतर ते काय करायची म्हणून तुमचा संकल्प येते ना त्या दिवशी यायचं असते. ते 7:30ला देवाच्या सगळ्या शृंगार सजावट रेडी असते. तुमच्या नावावरती कलश प्रतिष्ठापन होणार. इथे कोणाची पूजा आहे त्यांच्या नावावरती कलश प्रतिष्ठापन होणार. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दलच अष्टोत्तर शतनाम समर्पण होणार. ते देवाचे शनीचे ग्रंथ आहे बघा शनीची काय एक महात्मा आहे ते तिथे बसून ते वाचन करतात. ते वाचन करणारे वेगळेच आहे. ती सगळी पूजा झाल्यानंतर महामंगळ आरती होणार. मंगळ आरती झाल्यानंतर त्यांचे प्रसाद भेटणार. इथे पहिल्यांदा ते कोणाची पूजा आहे ती मोठी पूजा असते 6,000ची पूजा असते त्यांना ते प्रसाद भेटणार. त्याच्यानंतर दुसरी एक पूजा आहे पुष्पा अलंकार पूजा म्हणून 400 रुपयाची पूजा असते. ते कोणाला करायचे असेल तर त्यांच्या नावावरती ते आम्ही रजिस्टर करून घेतो. त्यांचे नाव अगोदरची बुकिंग करू शकतो. मोबाईल नंबर आहे देवळाचा त्याच्यावरती बुकिंग करतात. ते नंतर 7:30च्या नंतर एक आरती होते इथे संध्याकाळी. त्याच्यानंतर देवस्थान उघडणार. मंदिराचे दरवाजे बंदच असते. आता तुम्ही बघितलात ते ओपन आहे तेव्हा बंद असतं. ते 7:30ला उघडणार. त्याच्यानंतर मोठी प्रार्थना होणार. ते कोणाची पूजा असते ना 6,000ची त्यांची प्रार्थना होणार. नंतर सर्व भक्तांजनांच्या बद्दल एक प्रार्थना होणार. सगळ्यांना सर्वे जनाः सुखिनो भवन्तु म्हणून सगळ्याला प्रार्थना होणार. त्याच्यानंतर ते नाव एकट्याचे नाव बोलवतात त्याच्यावरती त्यांचे नाव गारणे घालतो आम्ही. 9:30ला मोठी आरती होणार. एकदम मोठी आरती ती बघता येणार बघायला एकदम सुंदर आहे. म्हणजे दर शनिवारी हे असंच चालू असतं. म्हणजे 7:30 9:30 आणि 11 वाजेपर्यंत देवाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. हां कधी पण येऊ शकतो. ही एक 7:30ला एक आरती आहे. मोठी आरती 9:30ला आहे. त्याच्यानंतर महामंगळ आरती भजननी आरती होणार. अच्छा मग आरतीच्या नंतर मग ते मंदिर दर्शनासाठी किती वाजेपर्यंत खुलं असतं? 11 पर्यंत खुलं असतं. रात्री 11 पर्यंत. रात्री 11 पर्यंत कोणाला येऊन दर्शन घेऊ जाऊ शकतो प्रसाद घेऊ शकतो. अच्छा तुम्हाला समजा या मंदिरात दर्शनासाठी यायचं असेल तर अतिउत्तम म्हणजे तुम्ही शनिवारी या जेणेकरून तुम्हाला शनिदेवाची आरतीसुद्धा मिळू शकते. अच्छा आपण आरती झालं म्हणजे आपण देवाची तयारी तुम्ही कशी करता मला तर सांगू शकते का? देवाची तयारी 3 वाजता आम्ही इथे येतो. बरोबर 3 वाजता येऊन सगळ्या देवाच्या मंदिराच्या साफसफाई होणार. अगोदर सगळे साफसफाई झाल्यानंतर देवाचे फुलांनी सजावट होणार. चांगल्या सुंदरमध्ये सजावट होणार. कमीत कमी थोडासा सोनं आहे देवाला ते बघितलं तुम्ही. त्याच्यावरती सोनाचे शृंगार होणार. सगळ्या फुलांनी डेकोरेशन होणार. त्याच्यानंतरच ते 7:30 पर्यंत आमचं हे सजावटच चालू असतं. अच्छा म्हणजे 3 ते 7:30 हे फक्त तुमचं पूजेच्या अगोदरची तयारी चालू असते. अच्छा मी बाजूला एक देवीची मूर्ती बघितली आणि बाजूला गणपती मूर्ती त्याच्याबद्दल काय सांगू शकता? हां गणपतीची पण ते देवाचे परिवार देवता म्हणून गणपती आणि देवीची मूर्ती आहे. अच्छा त्याला पण षोडशोपचार पूजा होणार. सकाळी रोज आम्हाला ही मंदिरला सकाळी रोज 5:30 ते 7 पर्यंत 6:30 पर्यंत उघडे असते. अच्छा देवाचा अभिषेक दररोज सकाळी षोडशोपचार पूजन. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ते पंचोपचार पूजा. अच्छा सकाळी षोडशोपचार पूजा होणार. संध्याकाळी पंचोपचार पूजा होणार. ते वैदिक पद्धतीमध्ये होणार. मी ब्राह्मण आहे माझे शिक्षण झालेलं आहे. मी त्याच्या पूर्वक पूजन करतोय. म्हणजे आपल्या समजा पत्रिकेमध्ये काही दोष असेल ते समजा पत्रिका फक्त तुम्हाला दाखवायची जेणेकरून तुम्हाला जे काही शांती असेल ते तुम्ही सांगून त्या हिशोबाने तुम्ही पूजा करू. मी संध्याकाळी इथे असतो 7:30 ते 7:30 पर्यंत इथे असतोय. कोण आले ना काही त्यांचे त्रास असेल तर पत्रिका आणून दाखवले तर मी पत्रिका बघतो. त्याच्यामध्ये काय दोष असेल तर 7:30 या नवग्रहांचे दोष शनी दोष या गुरूंचे अष्टम काही दोष काय असेल तर पण ते बघून त्याचे परिहार इथे मंदिराच्या वरती माळा आहे त्याच्यावरती सगळी शनी शांती नवग्रह शांती काय शांती असेल तर करू शकतो.
समजा तुम्हाला काही वाटत असेल, तुम्ही एकदा पत्रिका गुरुजींना दाखवलं, जेणेकरून तुम्हाला सांगू शकता की तुमचा काही दोष वगैरे असेल आणि त्याचं निवारणसुद्धा ते इकडेच करून दे, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. बरोबर ना गुरुजी? बरोबर. आता आपण जाणून घेऊ की आपण बोलतो देवाचा अनुभव किंवा काही आला असेल तर गुरुजी आपण प्रत्यक्ष तो अनुभव शेअर करतात. सर सांगा ना. देव इथे साक्षात आहे म्हणण्यासाठी एक साक्षी सांगते तुम्हाला, एक उदाहरण सांगते. 20 वर्षापूर्वी मी इथे मंदिरला आलो ना, तेव्हा मला यायला मलाडवरून येत होतो मी. जोगेश्वरी नाही होतो, राहायला मलाडला होतो. तेव्हापासून मी येते वेळा रोज बसाने यायचा, सकाळी पूजा करून जायचा, परत संध्याकाळी यायचं होतं. एक दिवस मी मलाडला येतात, त्या दिवशी बस बंद होते, रिक्षावाला कोण यायला तयार नाही आहे. अर्धा तास मी तिथे उभा, नाही आता काय करायची, देवाची पूजेला काय त्रास होणार, आता पूजा नाही होणार, काय करू असा सोचत उभं होतो मी. एक बाईकवाला आला, तुम्हाला जोगेश्वरीला जायचं ना? हां, मला जोगेश्वराच्या मंदिरला जायचं. अच्छा. घेऊन आला बाईकने, डायरेक्ट येऊन इथेच मला उतरला आणि निघून गेलो. पैसे पण घेतले नाही, काय विचारले नाही. अरे वा. म्हणजे देवच मला घेऊन आलो मी, म्हणून मी असं जमतलंय. म्हणजे देवाने त्याची पूजेसाठी तुम्हाला स्वतःहून घेऊन आला, त्यांची पूजा करण्यासाठी काहीतरी करणारच आहे ते म्हणायचं एक उदाहरण आहे. आणि इथे कोण एवढ्या सेवा करतात, 20 ते 25 व्हॉलेंटियर्स आहे, कोणाला पगार नाही आहे, त्यांच्या स्वतःच्या इच्छेने त्यांचे काय कष्ट दूर देव करतात म्हणून तिथे येऊन सेवा करतात. आपले मंदिर 2020ला शिथिल झाले होते, ते जीर्णोद्धार केलाय मी. आपले रवींद्र वायकर आपले खासदार आहे, त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या मंडळीच्या सहकार्याने हे नवीन मंदिर बनवले आताच. अच्छा. मग त्याच्या अगोदर हे मंदिर एक साधारण सिंपल मध्ये होते मध्ये चांगलेच व्यवस्थित होते, तरी पण काय हे थोडंसं स्लॅब पडलंय, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला. पब्लिक कोरोनामध्ये बंद होते ना, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आता नवीन परवा फेब्रुवारी 22 तारखेला ब्रह्मकलश झालाय, मोठी पूजा झाली होती, देवाचे मिरवणूक पण झाले होते, सगळे 2-4-5 हजार माणसांचे जेवण झाले होते. 3 दिवस प्रोग्राम होते, 3-4 दिवसचे प्रोग्राम होते, चांगले झाले. ब्रह्मकलश झाले, तिथे सगळे सजावट केले होते, मोठे कलश ठेवून 108 कलशाचे देवाला अभिषेक केलाय. ब्रह्मकलश होऊन त्याच्यानंतर हे मंदिर उघडले, तेव्हापर्यंत बंद होते. अच्छा, तोपर्यंत बंद होते. देव बाजूच्या रूमाला बालालयमध्ये होते. अच्छा. 2 वर्ष देव बालालयामध्ये पूजा होत होती तिथे, त्या रूम मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही अभिषेक करून परत ब्रह्मकलश होऊन मोठी पूजा झाल्यानंतर हे आता उघडले पब्लिकला दर्शनासाठी, आताच उघडले फेब्रुवारी 22 तारीखच्या नंतर, 22-23च्या नंतर. धन्यवाद. ओके, खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता आपण बघितलं की ज्यांनी देवाची 20 वर्ष सेवा केली, पण त्याच्या अगोदर 20 वर्षा अगोदर ज्यांनी देवाची सेवा केली ते आपल्यासोबत आहेत गुरुजी, रामचंद्र गुरुजी. तर आपण त्यांच्याकडून त्यांचं मनवत आहे. गुरुजी नमस्ते. अच्छा, तुम्ही ही जी अगोदर सेवा केली ती कोणत्या पद्धतीने करत आहात तुम्ही? देवाने आम्हाला जे बुद्धी दिली त्याप्रमाणे पण आम्ही सेवा करत आले. कोणी मंत्रप्रमाणे वैदिक प्रमाणे नाही केले, ते देवाने बुद्धी केल्याप्रमाणे आम्ही सेवा करत आले. देवाने याचे समाधान होते, करत होते, केले. आणि हे पूर्वी आम्ही येताना कुटीसारखा होते, आदरणीय हे व्यक्ती स्थापनपासून होते, यांचे हे दोघांच्या ते सगळे साधन झाले, पुढे वृद्धी होत चालले. आता कुटीला जाऊन एक मंदिर बांधले गेले, 1991ला मंदिर बांधले गेले. ते मंदिराच्या नंतर असं थोडं त्यानंतर गुरुजी आले, आम्ही सेवा आता पण सेवा करत आले. अच्छा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत मंदिर जेव्हा स्थापन झालं आहे तेव्हापासूनचे ट्रेझर सुंदर भवन. मला वाटतं मंदिराला 50 ते 53 वर्ष तरी झाले असतील, म्हणजे माझ्या माहितीशिवाय. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की किती वर्ष झाली. साहेब मला सांगा की आता स्थापना जेव्हा झाली, म्हणजे असं मी ऐकलं की मंदिराला 53 वर्ष झाली, तुम्ही सांगू शकता म्हणजे एक्झॅक्टली किती वर्ष झाली? म्हणजे 165ला सुरुवात झाली ना. हां, ओके. त्या हिशोबाने किती वर्ष? हां, म्हणजे 50 आणि त्या 58 वर्ष. 58 वर्ष. अच्छा, म्हणजे तेव्हाचं मंदिर आणि आताचं मंदिर नाही, म्हणजे कसं माहिती आहे, एक चेंज होतं असतं, भक्त वाढतात आणि चेंज होतं. टेबलवर एक फोटो ठेवून भजन करत होते आम्ही. हां हां. नंतर ते वाढत गेला, लोक मला साकार दिले, ते लोक जमायला तयार झाले, जास्तीत जास्त लोक आले आणि त्या हिशोबाने मी किती वाढवायचा ते विचार केला. त्याचं मंदिर 91ला मंदिर वाढवण्यात आलं. म्हणजे एक तुम्ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी देवाचं स्वरूप बदलताना बघितलंय.
देव आपण बोलतो ना की देवाची वाढ झालेली आहे, त्यांचे भक्तजन वाढत गेलेले. ते फोटो ठेवून पूजा करत होते. हां नंतर एका नवला ते एक हे झालं, नवीन बांधलं गेलं. बरं. आम्हाला म्हणून मंदिर पूजा देवाच्या मूर्ती ठेवायला स्थापना केली आहे. ओके. आणि आता मंदिराचं स्वरूप तुम्ही कम्प्लीट एकदम बदललेलं बघितलं, म्हणजे देवाची महती दिवसेंदिवस तुमचे वाढत जाते. वाढत लोक जे येतात, किती लोक येतात की सांगता येत नाही. आता बघ, आता 6:30ला सुरुवात करणार आहे, तर मी 6ला लोक यायला सुरुवात झाली. अच्छा. 11:30 पर्यंत मी इथे चालू असतात ते. अच्छा. बाकी सर्व काम करणारे ते आपले खरे माणसं, किती लोक इतर पूजा करणारे, जसजशी लोकांना कळतं की देवाची महती कशी आहे तसतशी लोक जोडत चालले, म्हणजे तुमचा परिवार असं वाढत चाललेलं. लोकांच्या जे इच्छा आहे ते पूर्ण होतात. बरोबर. येऊन जर देवाच्या समोर उभं राहून आपलं स्वतःच्या मनाने कोणाला सांगायला जरूरत नाही. बरोबर आहे. मनाने काय तुम्ही प्रार्थना केलं ना, तुमचे हे असं त्रास आहे, आमचे हे काम व्हायचे, ते सर्व होतं. खरंच खरंच खूप देवाची कारण की ते सबने पूजा पण होतं, म्हणून त्याच्यात पवार आलाय. खरंच खरंच श्रद्धाभक्तीने आम्ही पूजा केलेल्या आहे. याचे फल देवाने सर्वांना देत आहे आणि भक्तांचं समाधान होत आहे, म्हणून त्यांच्या समोर वेळ उभे केले, प्रार्थना केल्या, त्यांच्या मन इच्छा पूर्ण होत आहे. एवढे सांगू शकतात. चालेल, ठीक आहे. खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोलाची माहिती दिली, जेणेकरून आपण बोलू शकतो की मी 50 वर्ष जी आहेत तुम्ही मंदिरासोबत काढलेत. खरंच तुमचे धन्यवाद. हा गुरुजी बोला ना. ते मान्यवर भवानजीने आता बोलले. हां हां. त्यांच्या ह्यावेळी तसं होतं. यावेळी तर मंदिर. हो बरोबर. मंदिर म्हणजे कुठेही सारखं होतं. टेबलचे होऊन का पूजा भजन करत होते. म्हणजे मी नंतर आलो त्या आधी. त्यावेळी लोक सर्व प्रथा कालवेसन करत होते. काय काम संध्याकाळी या सरस्वतीचे दिवस कालहरण करत होते. त्यावेळी ह्यांना असा विचार आला, आता ह्यांना हे धर्म हे कालहरण करतात, ह्यांना काहीतरी चांगले काम करावा. बरोबर. भक्ती मार्गाने या दैविक कार्याने ह्यांना एक करावा. पण ह्यांना वाटलं. ह्यांच्यासारखं ह्यांच्या मित्रमंडळ अनेक होते पूर्वी ह्यांच्याबरोबरचं. त्यांनी सर्वांना एकत्र केले. आता आम्ही गावाची पूजा करू, इथे मोठे पूजा करू, भगवान शनीचे ग्रंथपारायण पूजा करू. सर्वांनी मिळून इथे कच्चे होते, म्हणजे एकदम कच्चे होते. सगळं सारून स्वच्छ करून व्यवस्थित करून पूजा केली. पूजा करताना सर्वांना एक सदस्यासारखं त्यावेळी केले. सर्वांनी सगळे लोक जमले, वाडीच्या सगळे लोक जमले. लोकांना वाढले, हे झाले आपले काहीतरी चांगले काम करत आहे. बरोबर. हे ह्यांना असं वाटायला लागले, आम्ही पण ह्याच्यात भाग घेऊ. लोक सगळे सदस्य झाले, हे वाढत चालले. त्यानंतर लोक जास्त वाढत चालले. ते ह्याने काय केल्यानंतर आता काय करावं आम्ही, ते ह्यांना ह्या मार्गातून ह्या मार्गात काय भक्ती मार्गाने आणायचं आहे. ते भजन सुरू केले. भजन कसं केले म्हणजे आता मेंबर सदस्य 1 रुपये मासिक, 1 रुपये म्हणजे हे केले, मेंबरशिप केले. ते वाडी सगळे लोक मेंबर जितके मेंबर होते, मेंबरच्या घरी जाऊन शनिवारी भजन करायचं. अच्छा, प्रत्येक घरात जाऊन भजन करायचं. मेंबरच्या घरी जाऊन हे डब्याचे जे पैसे जमा होतील ते पैसे जमा करायचे. लोकांना पण आनंद झाला. हे काय करतात, चांगले काम करतात. पैसे द्यावं लागले. त्यांना आदरने बोलवायचा. भजन घेऊन केल्यानंतर त्यांना चहा पाणी जे करायचं पैसे डब्बा टाकायचे. ते करते पैसे जमले थोडंसं. बरोबर. पैसे जमल्यानंतर ते छोटासा एक जागा घेतली. जागा घेऊन मंदिर असं मंडप केले. मंडपात ते फोटोला म्हणजे रद्दी होतं. रद्दी होत चालले. त्याच्यात परिवर्तनात चालले. पब्लिक जमायला लागले. म्हणजे जसे जसे पब्लिक जमायला लागतात तसं मंदिराचं व्याप वाढत गेला आणि मंदिराचं स्वरूप बदलत गेलं. स्वरूप बदलत गेले. हे मान्यवरने जे केलेलं पुण्य सर्वांना ते हजारो लोक येतात. कमीत कमी एक वेळी आता भाऊसाहेबांना कमी नाही तर 3000 पर्यंत लोक येतात. फक्त आरती म्हणजे शनिवारी आमच्या महापूजा सुद्धा रोडपर्यंत जातात. अरे बापरे. त्यांच्या मनात काय भावना पूर्ण होतील म्हणून येतात ना. बरोबर. भाविकांना भक्तीच्या भावाने काहीतरी वाटते म्हणून येतात. बरोबर आहे. ते या पुण्यात्म्याने असं केलेलं काम आम्ही सर्वांना याच्या एक झाले. आता सदस्य आम्ही 80 बोलले
आणि सेवा आम्ही सेवा करणं आता करत सेवा करत भक्तीचं काम केलं. बरोबर आहे. त्यात उपाध्यक्ष झालो, आता पण उपाध्यक्ष. बरोबर आहे. ते करत आता नवीन पिढी आली, तरुण पिढी आहे. बरोबर आहे. चांगले काम करतात. आम्हाला अभिमान वाटते आमच्या चरणात. आमच्या समोरचे मोठे झाले. बरोबर आहे. बरोबर आहे. चांगले काम करतात. एक तरुण पिढी करतात. हा ना सोडून दिलं यांच्यात, तुम्ही करा. अच्छा. आम्ही बसून देतो. म्हणजे आता तुम्ही रिटायरमेंट घेऊन नवीन पिढीवरती जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी ती जबाबदारी चांगल्या रीतीने पेललेली आहे. तरुण पिढीला दिली. आम्ही बसून बघतो नुसतं. आता हे मान्यवर ते आजारी आम्ही पण बघतो आम्ही. हे आपले तरुण पिढी काम करतात, चांगले करतात. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही बोलू शकता की तरुण पिढी चांगल्या मार्गी लागली. चांगले मार्गे लागले. आता मला हे सांगू, आम्हाला सांगा, मम्मी वाटते ते येतं लहान मुले तरुण पिढी येतात. पूर्वी आम्ही बघितल्याप्रमाणे पूर्वी देवाची काय आहे ना वाटत नव्हती आता तरुण पिढीला. आता आम्हाला वाटते वाढत चालले. तरुण पिढीला एक भक्ती मार्गाचे खाद्य येतात. भरपूर तरुण पिढी येतात. त्याच्या अर्थ काय देवाचे महत्व वाढत चाललेले आहे. म्हणजे देवाचं त्यांना स्वरूप कळायला लागलं की काय असतं आणि भक्ती मार्गात येत आहे. बरोबर आहे ना. चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद होत आहे. खरंच धन्यवाद. आपल्यासोबत काही भक्त आहेत, ते त्यांचा अनुभव शेअर करतायत. तुमचं नाव? वीणा प्रभू. वीणा प्रभू. अच्छा, तुम्हाला देवाचा काही अनुभव आला तर तुम्ही सांगू शकता? 30 वर्षापासून इथे येते. म्हणजे लग्नावरून माझी 30 वर्ष झाली. 2-3 महिन्यांनी मी मुंबईमध्ये इथे यायला लागली. मी खूप आजारी होते. म्हणजे खूपच मी चढण्याची पण मुश्किल होतं. तर कोणीतरी सांगितलं म्हणजे तू इकडे देवळात जा, इथे जाऊन देवाला प्रे कर, तुझं चांगला होईल. ते आले. येताना मला यायचं नाही होतं, तेवढं पण मी त्रास होतो. पण आले की हे सालियन म्हणून आहेत ना, त्यांनी सांगितलं ये पुढे देवाला प्रार्थना करू. त्यांनी प्रार्थना केलं. प्रार्थनेला तिकडे तीर्थ दिल्यापासून तेव्हा ती घरी गेली ना, तेच दिवस मला बरं वाटलं. मग प्रत्येकी मी शनिवारी यायला लागले. एक दिवस पण सुटला नाही. तशीच मी 7 महिन्यात प्रेग्नेंट झाली. गावाला गेले तरी मग तिकडनं पण देवाची प्रे करतच होती दर शनिवारी. मग नंतर माझा मुलगा झाला, मुंबईला आला, 2.5 महिन्याचा घेऊन आली. तेव्हापासून त्या पोरग्याला आणि मी ते ठेवत होती आणि बसत होती. 8 वाजता आली तरी 10 वाजता बसून मी प्रसाद घेऊन जात होते. पण आजपर्यंत आम्हाला कसला पण त्रास नाही झाला देवाचा. म्हणजे कधी काय जरासं झालं तरी देव आम्हाला चांगला करून दिला. म्हणजे कधी जरासं देवाला मागितलं म्हणजे मला असं होते तसं होते तर फक्त देव माणसाकडे मी कधी नाही बोलले. माझा कष्ट फक्त येऊन देवळांनी बोलत होते. पण देव मला घरी जाऊपर्यंत ते माझं पूर्ण करत होतं. कधीच मला त्रास नाही दिला. कष्ट दिलं पण तेवढं सोल्युशन पण दिलं. ते म्हणजे मार्ग पण दाखवले. कष्टाला कसं हे करायचं म्हणून मार्ग दाखवले. पण तसं होते नंतर आम्ही नियोज निघत म्हणून माझ्या मुलगाला सड्या प्रत्येक जन्मले बसून 18 वर्षापर्यंत शनीचं ग्रहाचं होतं. अष्टमा शनी म्हणजे 7.5 सर्व होता. तरी पण त्यांना कधी त्रास नाही झाला. पण त्रास झाला ना म्हणजे कधीच नाही त्रास झाला. म्हणजे शांती असून हे असून ते कधीच नाही गेले. फक्त देवाला प्रे करत होती, येत होती, जात होती, पण कधी नाही त्रास झाला. सगळ्यांनी बोलले शांती करा, ते करा. नाही, देवाला नाही म्हणत केलं नाही. मग झालं. त्याच्यानंतर मग मोठा झाला. शाळेत पण चांगलं शिक्षण झालं त्याचं. आता मोठा झाला, 28 वर्षाचा पोरगा झाला माझा. तरी पण आता पण देवावरती खूप भक्ती करतो. देव म्हणजे त्याला खूप प्रेम. म्हणजे तुमची पिढी झाली आणि तुमच्या पुढची पिढी सुद्धा देवाची भक्ती करते. हो, माझा पोरगा पण खूप भक्ती करतो. पण माझे मिस्टर एवढे मानत नव्हते. पण त्या लहानपणी तर खूप 3 दिवस डोळे नाही उघडला पोरग्याने. डोळे नाही उघडले तर सकाळी उचलत तसं हातानं उचलत घेऊन आले, देवाकडे ठेवले. सकाळी 6 वाजता तेव्हा हे होते म्हणजे साल्यान होते. काय झालं पोरग्याला, पण माझा पोरगा डोळा उघडत नाही. तर त्याने सांगितलं घेऊन जा, प्रसाद घेऊन जा आणि डोक्याच्या खाली पोरग्याच्या खाली झोपव. 1 तासाने तो डोळा उघडे. तसंच घेऊन आले, डोक्याखाली ठेवलं आणि लगेच बरोबर 1 तासाने त्यांनी डोळा उघडला आणि सांगितलं मी बाहेर खेळायला जाऊ का. तर ते पप्पा बोलले डोळ्यातून पाणी काढून बोलले जा बेटा जा. तसंच तर बाहेर उठून गेला. तिथपासून कधी तो झोपला नाही आहे. 3 दिवस त्यांनी पाणी सुद्धा नाही घेतला, काय नाही, डोळा उघडला नव्हता. डॉक्टरने सांगितलं ॲडमिट. हे बोलले रात्री घेऊन गेले ॲडमिट करू. मग डॉक्टर बोलले नको ॲडमिटला काही त्रास नाही, ॲडमिट करू नका. मग ते आता काही इलाज नाही आहे. मग इथे घेऊन आले सकाळी. मग झाला. त्याच्यानंतर असं होतं मग नंतर त्याला 7.5 हे सगळं झालं. तरी पण कधी त्रास नाही झाला. पण आता पण आम्हाला कसला पण त्रास नाही. देवाची रस्ता मागितला देव तसंपासून आम्ही तिघं पण आता 15 वर्ष आपण बोलू शकतो की इकडे तुम्ही जो पण भक्ती करताय तेव्हापासून तुमचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम असे देव सॉल्युशन तुम्हाला देतो. खूप कारणिक आहे. जरासं आपण देवाचं हे देव माणसासाठी आलेले म्हणून सांगतात. त्यामुळे माणसाने जरा पण ते पण मेन म्हणजे मुलांनी देवाला जरा तरी प्रार्थना केलं ती लगेच पोचते. देवाला लगेच पोचते. मोठ्या मुलांचं जास्त प्रेम आहे देवाचं. खूप पोचतं.
आणि ते आता 15 वर्षापासून आम्ही इथे सेवा करतो तिघी, म्हणजे सगळे आहेत, आम्ही तिघं जॉईन होऊन 15 वर्षापासून करतो. एक शनिवार आम्ही चुकवत नाही, प्रत्येक शनिवारी आम्ही सेवा करतो. आमचं सगळ्यांचं सगळं चांगलं. कधी आम्ही आजारी असो तर मी आजारी असते, पण शनिवारी येताना मी उभी होते, देवा सेवा करा उभी होते, किती पण आजारी असो. शुक्रवारी पण मी हांतरण असेल, शनिवारी मी तर पायाने उभी होते आणि देवाला येते. म्हणजे एवढा माझा असतो. कोविडमध्ये ही पण लहानपणीपासून येते, पण मी गावातून आली आहे, मुंबईला झालं. हे दोघं मुंबईचे असतात, मी गावातून आलेली, लग्न करून आल्यानंतर मुंबईत. आणि कोविडमध्ये 2-2.5 वर्षात एवढं बंद होतं, तरी पण सांगितलं कोणी जायचं नाही देवळात, यायचं नाही देवळात, तरी पण कोरीण आहे ते आहे, पण देवळाची पूजा चालू होती. मला ना राहायचं नाही आहे घरात, आणि शनिवारी आले की मला येऊचंच आहे. पण इथे बाहेर उभं राहून तरी मी देवाची सेवा करून एवढा प्रसाद घेऊन जात होते. कोविडमध्ये पण सगळीकडे नाकाबंदी केली होती, सगळे बंद आहे, तरी मी कुठून तरी शोधून माझ्या मुलग्याला ओढत घेऊन यायची आणि जायची. मी सोडलं नाही आहे, कधी एक सोडलं. आता देऊळ तिकडे होते 2-2.5 वर्ष, इकडे बंद होतं, तरी पण मी एकटी. सगळ्यांनी मला सांगितलं कोण येत नाही, फक्त 4 पुरुष होता, तू एकटी बाई आहे कशाला जाते. मी बोलली नाही, देव आहे ना, देव आहे, ते माणूस असलं तर काय आपल्या भावंडासारखेच आहे, देव आहे ना, मला जायचं आहे. मग किती मी सांगितलं कशाला जाते, एकटी जाते, मला नाही जायचं. ते मी चालूच होतं, पण ह्या पण यायच्या, तसंच चालू होतं. म्हणजे देवाचं आम्हाला खूपच हे लगाव आहे. ओके, खूप चांगला वाटतं. खूप धन्यवाद. तुमचं नाव? अनिता पुजारी. अनिता पुजारी. आणि आम्ही एकदम लहानपणापासून आम्ही इथे आहे. हे स्थापनच केले माझ्या पप्पा, तिथे उभे आहेत ते. म्हणजे त्या लोकांच्या हातामध्ये होतं. त्या लोकांनी म्हणजे घराघरामध्ये पूजा करत होते त्यावर 1965 पासून. बरोबर. घराघरामध्ये तेव्हा आमचे जन्माला झालेला, तेव्हापासून ते लग्न होऊन आले ना, ते इथेच होते, पण लग्न त्यांचं झाले 65 मध्ये. तेव्हापासून ते घराघरामध्ये फोटो ठेवून पूजा करत होते. आणि नंतर मग थोड्या दिवसाने देवाच्या कृपेने एक रूम भेटला, हे रूम. मग त्याच्यामध्ये छोटा होता, त्याच्यामध्ये म्हणजे पूजा वगैरे करत होते. तसं देवाने छोटा करून एकदम मोठा थोडं देवानी भरभराटी तुमची भरपूर दिली. आणि भरपूर मोठ्या जागा देवाला भेटला. आणि आम्हाला एक म्हणजे शनिवार आला, आम्ही छोटा होतो तेव्हा शाळेत जात होतो, आम्हाला एक शनिवार आला म्हणजे आम्हाला एक जत्रा असं आम्हाला होतं. म्हणजे ते खुशीच आमचं वेगळा होता. तर म्हणजे तेव्हापासून आम्ही येतो. म्हणजे देवाने आम्हाला काही असं कष्ट असं आम्हाला अजूनपर्यंत दिले नव्हते. म्हणजे जरा काहीतरी आम्हाला प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना आपण विषय बोलू शकतो की जर देवाची पूजा केली देव तुम. आणि नंतर मग जसं आम्ही आता मोठं झालं, आमचं लग्न झालं, तर देवाने आम्हाला इथे सेवा करायचं आम्हाला मौका दिले. आम्ही तिघा पण 15 वर्ष झाले आम्ही इथे सेवा करतोय. पण आम्हाला खूप बरं वाटतं की आम्हाला देवाने एवढं तरी मौका दिले त्यांच्या सेवा करायचं. त्यामुळे म्हणजे खूप खुशी आम्हाला की म्हणजे असं शनिवार असं वाटतं कधी येतोय शनिवार, ते कधी येतो. म्हणजे एवढं खुशी होतो आम्हाला की म्हणजे इथे पब्लिक येतात, सगळे काम म्हणजे आम्हाला एक लोकांना लाईन सोडायचं म्हणजे आम्हाला तेच एक खुशी आहे आमच्यामध्ये. मग देवाने एवढा मोठा काम आम्हाला सोपवले. तुम्ही म्हणजे 15 वर्ष तुम्ही सेवा देवाची चालू होती, तुमची 20 वर्ष झाली, तुमची 15 वर्ष नाही, 20 वर्ष आम्ही तिघं एकत्रच आलो. म्हणजे मी 30 वर्षापासून मुंबईला आली ना, मी आजारी होते, लेडीज भरपूर झाले. लेडीज आणि इथे पब्लिक जास्त झाले. मग लेडीज जेंट्सला म्हणजे कोणातरी माणसं पाहिजे, लाईन सोडायला माणसं पाहिजे. मग आम्हाला विचारले ते देवच आम्हाला विचारले की म्हणजे या व्हॉलंटियरसाठी पुढे आलो. त्यामुळे खूप म्हणजे खूप एक खुशी आम्हाला. असं बोलू शकतो की न सांगते देवाची सेवा तुमच्या हातून घडतोय. त्याच्यामध्येच आमच्या आम्ही खूप खुशी, देवाचा आभार मानतो की आम्हाला हे मौका देवाने दिला. धन्यवाद. आपल्यासोबत आता विठ्ठल आणि शेट्टी आहेत, ते त्यांचा अनुभव आपला शेअर करतात. हां सर. 2022ला सुरुवात केली खेळायला, तिथपासून कंटिन्यू प्रत्येक शनिवार. मुंबईला असले तर इथे पाऊस असू दे काय पण असू दे, पण यायच्या बंद नाही केल्या. पण काहीतरी अनुभव किंवा तुम्हाला काहीतरी अनुभव असेल. त्यावेळी मी लॉसमध्ये होतो, म्हणून माझ्या मित्रांनी सांगितलं की इथे म्हणून. अच्छा. तिथपासून मी कंटिन्यू केलं. ते म्हणजे काय कर्ज होती ते आपला सगळे निघून गेलं. अच्छा, म्हणजे तेव्हापासून तुम्ही सेवा कंटिन्यू करतो. 22 वर्ष. 22 वर्ष झाले. 22-23 वर्ष. म्हणजे तुम्ही राहायला कुठे? राहायला बँड्राला. अच्छा, म्हणजे बँड्रा ते जोगेश्वरी हे तुम्ही अपडाऊन करता दर शनिवारी.
पण ते त्यांच्या महिमा आहे, माझ्या नाही आहे. हां किती पाऊस असेल पण याच्यात थांबत नाही. म्हणजे हां, अच्छा अच्छा आतापर्यंत. बाकी मध्ये म्हणजे मिसेस आजारी होती, कॅन्सर झालेलं. ते पण म्हणजे तुम्ही देवाकडे मागणी केली की देऊन तुझी मागणी पूर्ण करतात. म्हणजे खरंच बोलू शकतो की जागृत देवस्थान असं आम्ही करतो. 2002ला ती आजारी पडली होती. हां पण 6 महिने टिकवून 6 महिन्यामध्ये 150 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये काढलेलं जसलॉकला. नुसतं 30 दिवसपर्यंत आम्ही घरी होतो एवढं. म्हणजे कंटिन्यू नाही, 1-2 दिवसात कधी परत नेलेलं आहे, आणून त्या दिवशीच परत नेलेलं आहे. पण म्हणजे कॅन्सर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कसं काय आहे. बरोबर. डॉक्टरने तेव्हाच मला सांगितलं की 1,101 तापपर्यंत मी घरी येऊ शकता. बायचान्स 102 झाले ना तर आपण तो घेऊन या म्हणून. अच्छा. एक दिवस रात्री 12 वाजता मी नेलं जसं ॲडमिट केलं. ॲडमिट. म्हणजे आतापर्यंत ओके. म्हणजे त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित झालं की ते येऊन दर सॅटर्डे. म्हणजे देवाचा अनुभव तुम्हाला खूप असं जवळ चांगला आलेला आहे. हां सगळं. आपल्यासोबत आता मंदिराचे अध्यक्ष सालियन साहेब आहेत. ते आपल्याला स्थापनेपासून ते आत्तापर्यंत मंदिराची पूर्ण माहिती देणार आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. अच्छा, मला सांगा की शनी मंदिराची स्थापना जी आहे ना ती केव्हा झाली? ते त्याच्यामध्ये इश्यू आहे 1970 ओके. हां बॉम्बेला माझे मोठं नाव होते प्रवचनमध्ये आणि प्रार्थनामध्ये. हां तेव्हा इकडं तिलक आणि भरत म्हणून 2 माणसं होते इकडचे. हां स्टार्टिंगला एकदा प्रार्थनेला पहिला मी आला. अच्छा. मला बोलवलं. अच्छा. हां तेव्हापासून इकडे प्रार्थना भेटताना तेव्हा काय बी नाही होते तरी हरकत नाही. भक्तीमध्ये एक प्रवचन एक कांगाचे याचे नारायण म्हणून ते बी येतात. त्याच्यानंतर मी इकडे 1973ला 6ला एक जोगेश्वरीला आला. राहायला दुकान घेतला. ओके. हां त्याच्यानंतर रेग्युलर प्रार्थना करायचं म्हणजे सर्व हर एक मंदिरमध्ये बॉम्बेचे, महाराष्ट्र, कर्नाटक मिनिस्टर, पोलीस कमिशनर, टाटा हॉस्पिटल हे सर्व हॉस्पिटलचे केसला इकडे येऊन मी काल प्रार्थनामध्ये गावावर मोठा मोठा मंदिर कुठला प्रेत भूत काय त्रास होते सर्वांना माहिती. सर्व निवड आत्ता बी मोठं मोठं काम होत आहे. बडा बडा जजेस वकील सर्व आहे. तर अमेरिका इंग्लैंड आपले तिथून फोन येते साहब कुछ कर. हाँ ठीक है. अब भी देखो 2 बच्चे लोग आया बोलने को नहीं. स्कूल से सिंक आता है तभी हम बोला स्कूल से निकाल दिया उसको. मैं बोला टेंशन मत करो आते से निकल आके बताओ. सब ऐसा ये बड़ा बड़ा काम करिए प्रार्थना करते हैं चैलेंज मार के. और किधर तुम आंग में क्या आता है नाम तुमको नहीं मालूम मैं बताता. आता मला सांगा की आपण बोलतो की मी रामाची सेवा करतो. काय बोलतो मी कृष्णाची सेवा करतो. पण मी असं ऐकलं की तुम्ही ज्याची सेवा करताय त्याचं रूप तुम्ही इकडे पाहता असं मी ऐकलेलं. ते किती खरं आहे? बराबर है. काय बोलले तुम्ही कि मैं अगर राम को मानता हूँ, अगर मैं विष्णु को मानता हूँ, अगर मैं यहाँ पे आते हैं तो मुझे विष्णु यहाँ पे दिखाई देता है. ये सच कहाँ तक है? आप बताओ. रियली बोलेगा ना अपना अपना भावना स्वयं भावना ही देवता बनते हैं. भगवान हमारा बोलेगा ना कौन सा भगवान को तू पूजा करता है ना मैं इधर बोलता है वो भगवान का रूप आपको दिखाएगा. आप टेंशन मत लो. और जो भी आपको काम करेगा ना इधर आएगा ना तभी बोल देता है प्रार्थना में पीछे देखेगा ना मैं बोलेगा आपका पास क्या आया मालूम है आपको. आपका भगवान कौन सा है ये भी बताता है. मैं 19 रेगुलर बोलेगा ना मैं 1976 से इधर कंपल्सरी एक दिन में काढ़ा. और ये भी एक बताता हूँ सभी बड़े लोग काढ़ा होता है. एक शनिचर को मेरा काढ़ा नहीं. अच्छा. एक शनिचर को कितना 58 ईयर से बोलो आप बोलो. अच्छा 58 साल से आप एक शनिचर को भी काढ़ा नहीं. अच्छा. हर एक प्रार्थना में पुलिस कमिश्नर से लेके वाइकर से लेके मिनिस्टर से लेके सभी कांग्रेस वाला शिवसेना वाला. और बाल ठाकरे का घर के सामने मेरा होटल था. बाल ठाकरे का घर पे जाके आता था. बाल ठाकरे उद्धव ठाकरे इन लोग जन्म भी नहीं दिया.
ये दिखाने का जरूरत नहीं है, बराबर। मगर आपको बताए, समझा ना। पूरा पिए दरिद्र मैं इतना है, और इतना है कि भगवान का भक्ति की वजह से जो नहीं होता है वो करके देने का काम हमारा। अच्छा, और बीच में जो आपका मंदिर का रीउद्घाटन हुआ था, अपन उसका मंदिर गिरा के अपने नया बनाया था, उसके बारे में कुछ बता सकते हैं? ये इधर जो है ना, वैकर साहब का बहुत बड़ा बड़ा काम हो गया। वैकर साहब ने एक दिन मेरे को ये मेन मंगता है, वैकर साहब ने एक दिन बोला इधर आकर, तभी हमारा मंदिर अच्छा था, तभी वैकर साहब बोला उनका काम हो गया, सब मातृश्री सब बन गया। तो सालिम साहब आपके लिए मैं पत्नी का सामने वो इज्जत में भी है, सालिम साहब आपके लिए मैं मंदिर बना के देता हूँ। ओम श्री शनिवार पूजा समिति प्रति शनिवार मंडली ಸೇರಿರುವುದು ಸಾವಿರಾರು ಜನಪ್ರಿಯ ಮುಂದಿನ ಕೆಲಸವನ್ನು ಮರುಪಡಿಸುತ್ತಾ ಈ ಸಾನಿಗೆ ಯಾವತ್ತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇಡುವ ದಿನ ಕೋರ್ಟ್ ಕಚೇರಿ ಇಡುವ ದಿನ ಸಮಸ್ತ ಕೆಲಸ ಯೋಗದಾನದಿಂದ ದೈವ ದೇವರ ಮುಂದಿನ ಶನಿದೇವರಿಗೆ ಕೇಳಿದರೆ ಸತ್ಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಮ್ಮನ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮತ್ತು ಶಾಲಿತ ನೇಮ ಪದೇ ಪ್ರಕಾರ ಎಂದು ಇನಿ ಜಗನ್ನಾಥ ಶೆಟ್ಟಿ ಬಂದ ಸರ್ಪತ್ತಿರು ಪದ್ಮಮಣಿ ಈಶ್ವರ್ತಾನು ಪದ್ಮಮೂಢ ತಾನು ಗೋಪ್ರಭು ಅಂತ ಪದ್ಧತಿ ಕರೋಣ ಬರ್ತದೆ ಸೈಡ್ ಬಂದ ಮಂದಿರದ ಕೆಲಸ ನಡೆದರೆ ಐದು ಮಗನ ಸುಖ ಕಾರ್ಯದ ಕೊಟ್ಟು ತನ್ನ ಸುಸಾರವಾದಿ ಸುಖ ಕಾರ್ಯವನ್ನು ಭಗವಂತೆ ಬರ್ತದೆ ನಡೆದಾರ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಎಣ್ಣೆ ಬರ್ತದ ಭಕ್ತಿ ಬರ್ತಕ ಅವಿನ ತಾನು ಇನಿ ಏರಿತಿನ ಕೆಲಸವನ್ನು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ ಭಿಕ್ಷೆ ಪಡಾಗ್ತದೆ
ಅದೇ ಪ್ರಕಾರ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ನೆರವೇರಿಸಲ ಗುರುವಾದ ದೂರು ಈ ಜೀವನದ ಸರಸ್ವತಿ ಒಂದು ನಾಗದೇವರ ಮತಕಂದ ಮನಮಂತ್ರ ಆದಿ ಆಪತ್ಪಾಂಡವಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕಿ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಾಸವತಿ ಜಗದಂಬೆಗೆ ಅಂಬೆಗೆ ಅನ್ನಪೂರ್ಣೇಶ್ವರಿ ಮಕಾಂಬೆಗೆ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಮಹೇಶ್ವರಿ ಕಾಶೀಪುರಾಧೀಶ್ವರಿ ಭಿಕ್ಷಾಂದೇವಿ ಪ್ರಭಾವಲಂಬನಗರಿ ಮಾತಾ ಅನ್ನಪೂರ್ಣೇಶ್ವರಿ ರಾಜರಾಜೇಶ್ವರಿ ಜಗದೇಶ್ವರಿ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರಿ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಜನನೀಯರು ಕೋಟಿ ನಮನಮುತ್ತದೆ ಪರಮಾತ್ಮ ಇದೇ ರೋಹಿತರೇ ಕಲಸ ಆಹ್ವಾನ ಮಂತ್ರಿಗೆ ಕಲಸದ ಆಹ್ವಾನ ಮಂತ್ರದ ಸಮರ್ಥ ದೈವ ದೇವರೇ ಯಾವ ಭಕ್ತರಿಗೆ ಜಗನ್ನಾಥ ಶೆಟ್ಟಿ ನನ್ನ ಮಗನ ಸುಖ ಕಾರ್ಯದ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿತ್ತಿನ ದೇವರಿಗೆ ಈ ರೀತಿಯ ಕಲಸಗಳು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ವೀಕ್ಷಕರು ಆಗುತ್ತಿರುವಂತ ಪ್ರಭು ಈಗಿನ ಕಥೆಗೆ ಏನು ಮಲ್ಕೋಬೇಡ ಜೀವನದ ಎತೆಗೆ ಪರಿಹಾರ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಈಗಿನ ಕಥೆಯ ಸತ್ಯೇಂದ್ರ ಮಹಾರಾಜ ನಾರದರಿಗೆ ಬರ್ತಿಚ್ಚಿನ ಈ ಕಥೆ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಬೇಡ ಕಷ್ಟ ನಿವಾರಣೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ತಿದ್ದ ಏನು ಕಷ್ಟ ಒಡಗಾಗರ ಮಾನವ ಕೂಡಿ ತನ್ನ ಯಾವ ಸತ್ಪುರುಷರ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕ ಈ ಭಕ್ತಿ ತೇರಿದು ಈಗಿನ ಕಥೆ ನಂತಾದ ಕಣ್ಣೊಂದು ಬೇರೆ ನನ್ನ ಹಾಕು ಸಂತಾಕು ಎಲ್ಲ ಜೀವನ ಪರಮಾತ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಶನೀಶ್ವರ ಏನು ಪೂಜೆ ಬರ್ತೀವಿ ಜನ ಪೂಜೆ ಏನು ಕಷ್ಟ ಮರಣಿ ಸಹಿತ ಆಯಿತು ಹೋಗಿರ್ಲಕ್ಕಲ್ಲ ಕೋರ್ಟ್ ಪತ್ನಿಯನ್ನು ಸತ್ಯ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ ಶನೀಶ್ವರ ನಾಗವೇದಾದಿ ಶಾಸ್ತ್ರಾವರ್ತಣ ಪುರಾಣ ಭಗವತಿರ್ವಾದ ರೋಹಿಣಿ ಕ್ಷೇತ್ರ ನೈವಿದ್ರಾಯು ಜಗನ್ನಾಥು ನಗರಮುದ್ರಗಿಯು ನಾಗುರೇಣು ಪ್ರಕಾಶ ಜಗಮಾತಾವು ಹರಿಯತ್ವಾದ 93 ಕೋಟಿ ದೇವತೆರಗಾಡ 66 ಕೋಟಿ ದಾನವೀರಗಾಡ 74 ಲಕ್ಷ ಯೋನಿಗಾರರ ಸಮಸ್ತ ಜೀವರಾಶಿಗೆ ತಾನೇ ಉಡಂದೆ ಪರೀಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಅವು ಭಾಗ್ಯದ ವಿನಾತಿ ಸುಡಲ್ಲ ಮೂಲಕ ಸುದರ್ಶನಂದಯ್ಯನ ಪರಿಶ್ರಮಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಗೊತ್ತುಲಾದ ಭಾಗ್ಯ ಬರ್ಬೇಕಂತ ದೇವರಿಗೆ ಬರುವಂತ ಅವಾದ ಶ್ರೀ ಪುರುಷರ ಭಿಕ್ಷೆ ಕೂಡ ಹತ್ತದಲ್ಲಿ ಇನಿ ಸೇವೆಲ್ಲ ಭಕ್ತರು ಇಷ್ಟೇ ನಾವು ಕೈ ಮುಕ್ತಿದಾಗಲೇ ಒಂದು ಈರ್ಗ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂದರೆ ಸಮರ್ಥ ಕಾರ್ಯ ಮಂಡಳದ ಭಕ್ತರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಹಿತವಾದ ಅವು ಭಾಗ್ಯವೇ ಪ್ರಧಾನ ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳುವುದೆಲ್ಲ ಮಾತೆಲ್ಲ ನೀನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಗುರುದೇವರವಾದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ದೇವರವಾದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ಮುಖಾಭಿಗಾದೇವದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ಕಟೀಲು ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರವಾದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ಬಪ್ಪನಾಡು ದೇವದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ಯೋಗೇಶ್ವರಿ ಮಾದೇವದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಶ್ರೀ ಶನಿದೇವರವಾದಾರಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ವಿರೋಧಾಧಾರ ಭೂಮಯೇ ನಮಃ ಓಂ ವೈರಾಸ್ಪದ ಸ್ವಭಾವಾಯ ನಮಃ ಓಂ ವಜ್ರದೇಹಾಯ ನಮಃ ಓಂ ವೈರಾಗ್ಯದಾಯ ನಮಃ ಓಂ ವೀರಾಯ ನಮಃ ಓಂ ವೀತರೋಗ ಭಯಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಮನ್ ಪರಂಪರೇಶಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವವಂದ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ರುದ್ರವಾಹನಾಯ ನಮಃ ಓಂ ಗೂಢಾಯ ನಮಃ ಓಂ ಕೂರ್ಮಾಂಗಾಯ ನಮಃ ಓಂ ಕುರೂಪಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಕುಸ್ಥಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಗುಣಾಢ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಗೋಚರಾಯ ನಮಃ ಅವಿದ್ಯಾಮೂಲನಾಶನಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿದ್ಯಾವಿದ್ಯಸ್ವರೂಪಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಆಯುಷ್ಯಕಾರಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಪದುದ್ಧರತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ವಿಷ್ಣುಭಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ವಶಿಣೇ ನಮಃ ಓಂ ವಿವಿಧಾಗಮವೇದಿನೇ ನಮಃ ಓಂ ವಿಧಿಸ್ತುತ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ವಂದ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿರೂಪಾಕ್ಷಾಯ ನಮಃ ಓಂ ವರಿಷ್ಠಾಯ ನಮಃ ಓಂ ಗರಿಷ್ಠಾಯ ನಮಃ ಓಂ ವಜ್ರಾಂಕುಶಧರಾಯ ನಮಃ ಓಂ ವರದಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಭಯಹಸ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ವಾಮನಾಯ ನಮಃ ಓಂ ಜ್ಯೇಷ್ಠಪತ್ನಿಸಮೇತಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೇಷ್ಠಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಿಥಭಾಷಿಣೇ ನಮಃ ಕಷ್ಟೋಘನಾಶನಾಯ ನಮಃ ಓಂ ಆರ್ಯವೃಷ್ಟಿದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ತುತ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ತೋತ್ರಗಮ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತಿವಶ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಾನವೇ ನಮಃ ಓಂ ಭಾನುಪುತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಭವ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಧನುರ್ಮಂಡಲಸಮುಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಧನಧಾಯ ನಮಃ ಓಂ ಧನುಷ್ಪದೇ ನಮಃ ಓಂ ಧನುಪ್ರಕಾಶದೇಹಾಯ ನಮಃ ಓಂ ತಾಮಸಾಯ ನಮಃ ವಿಶೇಷಜನವಂದ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಶೇಷಫಲದಾಯನೇ ನಮಃ ಓಂ ವಶೀಕೃತಜನೇಶಾಯ ನಮಃ ಓಂ ವಶೂನಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ನೀಲವರ್ಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಜಯಜಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಖಗೇಶಾಯ ನಮಃ ಘನನೀಲಾಂಬರಾಯ ನಮಃ ಕಾಠಿನ್ಯಮಾನಸಾಯ ನಮಃ ಆರ್ಯಜನಕನ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಕ್ರೂರಾಯ ನಮಃ
रामकृष्णाय नमः रामक्रोधधराय नमः कलत्रपुत्रशत्रुत्वकारणाय नमः ॐ परिपूजितभक्ताय नमः ॐ वरभीतिहराय नमः भक्तसङ्घमनोभीष्टवरदाय नमः ॐ पूर्वस्वशनीश्वरदेवताभ्यो नमः दिव्याष्टोत्तरशतनामभि यथालविद अक्षतां तुलसीदलं समर्पयामि रामचंद्र नारायणी राजीवालोचने प्रेमादिंदारा आयुवाराणी पिढीदवरಗಳ ಭಕ್ತರಿಗೆ ಹೂವೋಳೆ ಬಿಡದಂತೆ ಬಡವರಿಗೆ ಕಾಪಾಡುತ್ತಾಯೇ ನಿಮ್ಮ ನಂಬಿದ ಮ್ಯಾಲೆ ಭಯವಿಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕಾಮಿತ ಫಲಗಳು ಕೊಟ್ಟು ನೀ ಕಾಯೇ ಇಂದೆಂದು ಶ್ರೀ ಜಗನ್ಮಾತೆ ಕೊಂಡಾಡಿ ಎಂದು ಕೊಂಡಾಡುತ್ತಿದ್ದರೇ ಓಂ ನಮೋ ಗಣರಾಜ ಓಂ ನಮೋ ವಿಘ್ನರಾಜ ಓಂ ನಮೋ ಏಕದಂತ ಮೋದಕ ಹಸ್ತ ವೇದ ವೇದಕ್ಕೆ ವೇದ್ಯ ಸುಂದರ ಗಣನಾಥ ಸಾಸು ಸರ್ಜನಾ ಪಾಲ ಸ್ವಾಮಿ ಗಣನಾಥ ಮೂರು ಲೋಕಕ್ಕೆ ದೇವ ಮೂರು ದೇವರೇಂದ್ರ ಅಭಯ ಕೊಟ್ಟು ಕಾಯೋ ಶಂಕರ ಪುತ್ರ ಬಯಸಿ ಶಾರದಾಂಬಿಕೆ ಆದರಲ್ಲಿ ಶಾರದಾದೇವಿಯನ್ನು ಏನೆಂದು ಕೊಂಡಾಡುತ್ತಿದ್ದರ ಶಾರದಾಂಬೆ ನೀನು ಮೊರೆಯೋಕೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಮರ್ಯಾದೆ ಪಾಲಿಸೆ ಬ್ರಹ್ಮನ ರಾಣಿ ಬ್ರಹ್ಮನ ಪತಿ ನೀನೆ ಮದಿಗೆ ಮಂಗಳ ಕೂಡೆ ಸಂಭ್ರಮ ಗುಣ ಪ್ರಿಯೆ ಶಾರದಾಂಬಿಕೆ ನಾಲ್ಕು ವೇದಕ್ಕೆ ಕರ್ತ ನಾಲ್ಕು ಮುಖನ ಸತಿಯೇ ಲೋಕಾಲೋಕಕ್ಕೆ ತಾಯೇ ಸಕಲ ಭಾವಿನಿ
ಎಂತೆಂದು ಶಾರದಾಂಬಿಕೆಯ ಸರಸ್ವತಿ ಬಯಸಿ ಅನ್ನ ಕುಲದೇವರಾದ ಶ್ರೀಂಗಳಿರುವವೆನು ಏನೆಂದು ಕೊಂಡಾಡುತ್ತಿದ್ದರಾದೆಂದಿನೇ. ಕಲಿಯುಗಕ್ಕೆ ವೈಕುಂಠ ತಿರುಪತಿ ವೆಂಕಟೇಶನೇ ಎನ್ನ ರಕ್ಷಿಸುವಲಿದು ವರಗಳ ಗುರುದೇವನೇ ವೆಂಕಟೇಶ. ಹರಿಯ ನಿಮ್ಮಯ ಚರಣ ನಂಬಿದೆ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನ ಕಾಯು ದೇವನೇ ಮೂರು ಲೋಕವನಾಳುವ ಶ್ರೀಹರಿ ವೆಂಕಟೇಶ. ಪಾವನಗರದ ಬಾಲೆ ಸ್ಮರಿಸಲು ಭಾವದಂತೆ ಪರಮ ಪಾಲಿಸಿ ಪಾವನೋತ್ತಮ ನೀನು ಸಲಹಿದೆ ವೆಂಕಟೇಶ. ನಿಂತೆಂದು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರಮೆಂದೈಸಿ ಮೋಕ್ಷನಾಥ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಏನೆಂದು ಕೊಂಡಾಡುತ್ತಿದ್ದರಾದೆಂದಿನೇ. ಮಂಗಳಾತ್ಮಕನಾದ ಲಿಂಗರಿಯ ದೇವ ಲಿಂಗಾಂಗ ಸಮಾರಾಸ ಲೀಲೆ ಹಿಂದಿರುವೆ ಆಗಮದ ಅರ್ಥವಂ ಸೊಗಸಾಗಿ ಚಿನ್ಮಯಗೆ ಬೇಗ ಬೋಧಿಸಿ ಮತಿಯ ನಿರ್ಮಲದಿ ನಿಲ್ಲಿಸೆ. ಅದರಿಂದ ಸುಜ್ಞಾನ ಪಾಷಾಣ ಒಲಿಯಾರು ಸಾಧು ಸಜ್ಜನ ಸಂಘ ತೊಳಗೆ ದಾನಿರಲು ದುರ್ವಿವಾಗಿ ರಾಜ್ಯವಾಡುತ್ತ ಪರಿಪರಿಯ ಸಂಭ್ರಮದಿ ಮಾಡುತ್ತ ಹರಿಸ್ವರ್ಗದ ಪಾಯದಳದ ಶ್ರೇಣಿಯೊಳ್ ಲೀಲೆಯಿಂದ ತಿರುಗಲಿರುವ ದೂರ ವಿಕ್ರಮ ನರಹರಿಯ ಭಜನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತ ಧರಣಿಯೊಳು ಬಲವಂತ ವಿಕ್ರಮ ಸಿದ್ಧಿಯಿಂದ ವೇದ ಪಾಠಕಾರಾದ ಪಂಡಿತೋತ್ತಮರೊಡನೆ ಮುರಳಿ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮನು ಕುಳಿತೇ ಬೋಧಕದಿ ಮುದವೆಂದು ಸೌಖ್ಯದೊಳೆದು ರಾಜ ತಾನಿರೇ. Thank you.
तर मग कशी वाटली अशी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला भविष्यात नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.